नमस्कार. कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अत्यंत मधुर तर आहेतच, शिवाय ती रामनामाची गोडी लावणारी आहेत. तर आपण सुरू करूया. प्रवचन नंबर 151. सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. श्रीराम जय राम जय जय राम. अकर्तेपणे करीत राहावे कर्म, हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा आहे मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वांत पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी, रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी, निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी, ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी, सर्वांभूती भगवत भाव धरी. राम ज्याचे धनी, त्याने न व्हावे दैन्यवाणी. नका मागू कोणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण, हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम, याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पाहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवावा चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी, मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा, जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा आहे जाणून, वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो, ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनविण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती कशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती, तेथे आपुली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती, राम नामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती, नामामध्ये ऐसी सत्ता, जेणे जोडे रघुनाथा. नामापरते न मानावे हित, हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार, श्रीरामनामी राहावे खबरदार. तात्पर्य: रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची मात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 31. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंताला करतो, असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही, तर त्याला पापी कसे म्हणावे. जो काळ भगवत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू शकत. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली,
यामध्ये अभिमान असायचे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा पाळता येत नाही. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तर गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे? मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करत असतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो. मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार? तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल? याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे. यातच सर्व धर्मांचे आणि शास्त्रांचे सार आहे. तात्पर्य: देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 153. श्रीराम जय राम जय जय राम. कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बुद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्यज्ञान करून घेणे म्हणजे मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत. तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणे आहे. माझे माझ्याजवळ आहे, पण ते ठाऊक का नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याचबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येते. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच केला असा प्रपंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्या वाचून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ. फळाशी अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य असते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत. इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते. ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडेच घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. तात्पर्य: आपल्या कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रवचन क्रमांक 154. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंतावर अकारण प्रेम करावे. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपणा विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे. म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्यच वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. मग परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील. खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झाले, त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे खरे काही नव्हे. हे खरे काही भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच्या प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे सारखे पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून जर आपण पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते. तात्पर्य, परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतःकरिता आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 155. श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल? आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो. मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोराबाळांकरता, बायकोकरता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटत नाहीत. याचे कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळे सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही. मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे. उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्याने खेळायचे असतात, तसा परमार्थ आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातला मोठेपणा मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे
हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हा परमार्थ. तात्पर्य: कर्तव्याला भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 156. श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थात अभिमान आड येतो. शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत. इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही गोष्टी स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींमध्ये जाणत्याची संगत लागते. परलोक साधून नेणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमान या शरण जाण्याचा आड येतो. गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजले त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे. प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. राम करता म्हणल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्याशिवाय आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते. जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी माती ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले. पण प्रचितीने हे सर्व जाणावे. बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट. थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून तो ज्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. तात्पर्य: परमार्थाला कोणतीही उपस्थिती चालते, कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 157. श्रीराम जय राम जय जय राम. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखांखाली वाढतात. त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते. कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरू करायचे असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्यात जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलेले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेलाच असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे. विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत तर त्यांच्याकडचे जे ममत्व आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे.
ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर असक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्त आहे. ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते. तात्पर्य: बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 158. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाही. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्मा स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटवून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजे उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव म्हणजे निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान आले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान असे समजावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य कारण असले पाहिजे. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठीच असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून येईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. तात्पर्य: आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 159. श्रीराम जय राम जय जय राम. नित्यनेम म्हणजे काय? नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम कसा करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे
देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोक या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट आले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात. त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवाने नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत राहिल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते, असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम या दोन्ही एकच आहेत. नामाच्या शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे. तात्पर्य: ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 160. श्रीराम जय राम जय जय राम. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थ श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण या यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले? उद्योग करून पोट भरायचे हे करे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. एखादी बाई आपल्याला सावत्र मुलाला आपल्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण त्यातून तिचे त्याच्यावर प्रेम नसते. त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयांकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला
त्याने जन्माला येऊन खरे कल्याण झाले. तात्पर्य: प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. श्रीराम जय राम, जय जय राम.